आज आपण आलूवडी बनवणार आहोत. त्यासाठी मी आलूचे पानं घेतले आहेत. हे पानं मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता हे आपल्याला ह्या पानावरचे जे शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत. तर पाने उलटं करून जे शिरा दिसतात जाड जाड ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्या काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती लाटणं फिरून घ्यायचे जेणेकरून ह्या दबून जातील. आपल्याला हे सर्व पान असेच याच पद्धतीने सर्व पानं आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि मी यासाठी टोटल 5 पानं घेतले आहेत. आणि आता आपल्याला जे मसाला म्हणजे वाटण बनवायचं आहे त्याच्यासाठी मी अद्रक, लसूण आणि मिरची हे आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. आणि आपलं हे वाटून झालं आहे. आता मी 3 ते 4 वाट्या बेसनचं पीठ घेतलं आहे आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं आहे तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. आणि नंतर आपल्याला थोडा अजवाईन, हळदी, लाल तिखट आणि कलरचं मिरची पावडर, मीठ आणि आपल्याला तीळ याच्यामध्ये टाकायचे आहे, कोथिंबीर टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं मिक्स झालं आहे आपलं आता. आणि आपण जी वडी बनवणार आहोत त्या वडीसाठी आपल्याला स्टीम करायचे म्हणून मी एका टोपमध्ये 1 ते 2 ग्लास पाणी घेतलं आहे. आणि हे आपल्याला पाणी उकळायसाठी ठेवायचं आहे. ज्या चाळणमध्ये आपल्याला आलू वडी बनवायची त्याला मी तेल लावून घेतलं आहे. आणि आपण आता जे पान आपण घेतले त्या पानाला आपण जे मिश्रण केलं होतं पिठाचं ते आपण याला सर्व चांगलं लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण सेकंड पान ठेवलं आहे त्यालाही आपण चांगलं पीठ लावून घ्यायचं आहे. परत मी थर्ड पान ठेवलं आहे आणि त्यालाही मी चांगलं पीठ लावून घेतलं आहे. आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच आपल्याला हे पानं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि फोल्ड झाल्याच्या नंतर त्याच्यावरही आपल्याला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि हे असंच फोल्ड झालं तर आपल्या लेअर जे आपण आहे आलूवडीच्या त्या बरोबर दिसणार आहे. तर मी या पद्धतीने चांगलं फोल्ड करून घेतलं आहे. आणि मी आता ह्या चाळणीमध्ये ठेवत आहे. मी 2 असे बनवून घेतले आहेत. आणि हे मी स्टीम करण्यासाठी जे आपण टोपमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यावरती मी ठेवलं आहे. आणि हे बघा आता आपली आलूवडी स्टीम झाली आहे. मी चाकूच्या साहाय्याने झाली की नाही बघत आहे. आणि आपली आलूवडी तयार आहे. आता ही फ्राय करण्यासाठी मी घेणार आहे. फ्राय करण्याच्या अगोदर आपल्याला हे गोल गोल आणि पतल्या साईजने आपल्याला हे कापून घ्यायचे आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला सर्व वड्या कापून घ्यायच्या आहेत. गोल गोल पातळ पातळ कापायच्या आहेत जेणेकरून हे फ्राय होताना कुरकुरीत बनतील. आणि आता ह्या अशा मी वड्या कापून घेतल्या आहेत. सर्व वड्या मी आता कापून घेतल्या आहेत. आणि आपल्याला आता ह्या फ्राय करण्यासाठी घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे. आणि एक एक वडे आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मी 4 पीस टाकलेत. आणि हे 1 साईडनी फ्राय झाले की सेकंड साईड आपल्याला पलटून घ्यायचे आणि ती पण चांगली फ्राय करून घ्यायचे. वड्या आपल्या चांगल्या खरपूस भाजल्या आहेत. आपण आता त्या एक एक काढून घ्यायच्या आहेत. आणि परत मी वड्या फ्राय करण्यासाठी टाकल्या आहेत. सर्व वड्या आपल्याला अशाच याच पद्धतीने चांगल्या खरपूस फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्या सर्व वड्या फ्राय करून झाल्या आहेत. आता ह्या खाण्यासाठी तयार आहे.